नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तर मकर संक्रांत स्पेशल आज आपण बनवत आहोत तिळाची चिक्की. नेहमीच आपण तिळाचे लाडू बनवत असतो. तिळाचे लाडू बनवताना हात भाजतात, तर त्याला पर्याय म्हणून आज आपण बनवत आहोत तिळाची चिक्की. या सणांच्या मागे उद्देश आहेत की तीळ जे आहेत त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, ते खाल्ले जावेत. तर तिळाचे लाडू करा किंवा चिक्की करा, खाल्लं जाणं महत्त्वाचं आहे. एकदम कुरकुरीत होणारी तिळाची चिक्की बनवायला सुरुवात करूया. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तिळाची चिक्की बनवायची आहे, तर त्यासाठी मी घेतलेले आहे ते 1 वाटी तीळ. जेवढे तीळ घेतलेले आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे. गूळ कोणताही वापरू शकता. तर साधा गूळ किंवा काळा गूळ जरी वापरला तरी चिक्की छानच होते. तर सेम प्रमाण घेतलेले आहे. त्याचबरोबर एक तयारी करून ठेवायची आहे, ती म्हणजे एका प्लास्टिकच्या पेपरला असं हे तूप लावून घ्यायचं आहे. याऐवजी ताट किंवा पळपटाचा देखील आपण वापर करू शकतो. प्लास्टिकच्या एका साईडला हे तूप लावून झालेलं आहे, दुसरी साईड अशी फोल्ड केलेली आहे. त्यामुळे काय होईल, दोन्ही साईडला तूप जे आहे ते व्यवस्थित लागेला जाईल. तर त्यानंतर असा हा पेपर ओपन करून ठेवायचा आहे. आता एका कढईमध्ये सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तर तीळ भाजताना गॅस मी मिडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे, त्यामुळे तीळ जे आहे ते छान असे भाजले जातील. मी इथं अनपॉलिश तिळांचा वापर केलेला आहे. कुठलेही तीळ आपण घेऊ शकतो, चिक्की छानच होईल. तर इथे थोडा वेळ झाल्यानंतर इथं पाहू शकता छान असे हे तीळ फुललेले आहेत, तळतळायला लागले की काढून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये छोटा पाव चमचा तूप घेतलेलं आहे. आता हे तूप वितळलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे. तर गूळ वितळेपर्यंत गॅस जो आहे तो लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हा मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे खाली लागणार वगैरे नाही. तर इथे हळूहळू गूळ जो आहे वितळायला लागलेला आहे. गूळ वितळला जाईल आणि जसं शिजायला लागेल तसा हळूहळू गुळाचा कलर इथे पाहू शकता चेंज व्हायला लागले. गुळाच्या वरती असा फेस जमा व्हायला लागलेला आहे, बुडबुडे दिसत आहेत, म्हणजे गूळ आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. तर कलरही चेंज झालेला आहे. तर एक तयारी करून ठेवायची आहे. एका वाटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये गुळाचे काय असे थेंब टाकायचे आहेत. ह्या पाकाचे थेंब टाकायचे आहे आणि हाताने असे दाबून पाहायचे आहे. तर हा गुळ अजूनही दाबत आहे, म्हणजे पाक जो आहे आपला अजून थोडंसं शिजवायचं आहे. एकदम कुरकुरीत चिक्की हवी आहे, तर गुळाचा पाक देखील एकदम कडक व्हायला हवा. 1 मिनिटानंतर आपण पुन्हा पाकाचे काही थेंब पाण्यात टाकलेले आहे आणि एकदम कडक असा पाक तयार झालेला आहे. हाताने देखील दाबत नाही. आता पुढची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे, गुळ जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आता हे पटकन आपण भाजलेले तीळ टाकून घेतलेले आहे, पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. पेपरला आता आधीच आपण तूप वगैरे लावून ठेवलं होतं. हे व्यवस्थित मिक्स झालं की सगळं हे मिक्स केलेलं चिक्कीचं मिश्रण त्या पेपरवर आपल्याला ओतायचं आहे. जर गूळ थंड झाला तर याच्या वड्या करायला किंवा हे स्प्रेड करून घ्यायला जमणार नाही. तर इथे हे मिक्स झालेलं आहे. तर आता हे आपण पेपरवर ओतून घेऊया. एकदम पटपट आपल्याला सगळं हे पसरवून घ्यायचं आहे. तर मी इथे हे चौकोनी आकारामध्ये शक्यतो पसरवून घेत आहे, कारण आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत. आता हे पसरवण्यासाठी पेल्याचा किंवा कालथ्याचा वापर करू शकता. फक्त त्याला तूप लावून घ्या, त्याच्यामुळे काय होणार, चिक्की जी आहे त्याला चिकटणार नाही, एकदम व्यवस्थित असं हे स्प्रेड होईल. इथं पाहू शकता एकदम हे पसरवून झालेलं आहे. आणि त्यानंतर जर जाडसर वाटत असेल तर दुसऱ्या साईडला देखील आपण तेल लावलं होतं, असं हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. चिकटणार नाही, दोन्ही साईडला हलकासा तुपाचा लेयर येईल आणि चिक्कीला एक छान अशी चकाकी येते. तर जितकं आपल्याला पातळ हवं आहे तितक्या पद्धतीत आपण हे लाटून घ्यायचं आहे. तर मी खूप पातळ किंवा जाडही ठेवलेलं नाही, मीडियम थिकनेस असं ह्या वड्यांचा ठेवलेला आहे. तर ह्या लाटून झालेला आहे, पाहू शकता. आणि बऱ्यापैकी ह्या लगेच थंड देखील होतात. आता थंड असतानाच आपल्याला वड्यांचे हलकेसे याला काप देऊन ठेवायचे आहेत. खोलवर असे हे कट नाही करायचे, हलकेसे काप द्यायचे आहेत. थंड झाल्याच्या नंतर छान अशा वड्या पडतात. काप दिल्याच्या नंतर साधारणतः 30 ते 40 मिनटामध्ये हे व्यवस्थित थंड झालेले आहे. आणि त्यानंतर पाहू शकता एकदम छान अशा ह्या वड्या ज्या आहेत आपल्या तयार झालेल्या आहेत. एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि दोन्ही साईडला हलकंसं तूप लागलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम चकाकी या वड्यांना दिसत आहे. तर तोडून पाहूया. इथं पाहू शकताय किती छान असा हा तुकडा पडत आहे. एकदम इझिली हा कट होत आहे, पाहू शकता. आणि या आवाजावरूनच तुम्हाला याचा कुरकुरीतपणा नक्कीच जाणवत असेल. तिळाची ही चिक्की बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला तर खूपच फायदेशीर आहे. त्याच्यामुळे नक्की या पद्धतीने जर चॉकलेट बिस्किटऐवजी मुलांना मध्ये आधी असे खायला दिले तर मुलं देखील आवडीने खातील. त्याचबरोबर मकर संक्रांत येत आहे. मकर संक्रांतीला दरवेळी आपण लाडूच बनवत असतो, पण या पद्धतीची अशी कुरकुरीत चिक्की बनवून पहा, नक्की सर्वांना आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.